बोरवली स्थानकावर एका व्यक्तीचे तिकीट चेक करत असताना तो प्रवासी टीसी सोबत हाणामारी करू लागला। त्यानंतर त्याने स्टेशन मास्टर कार्यालयामध्ये सुद्धा तोडफोड केली। याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून या तोडफोडीमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। आणि या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मृणाली भागवत यांनी। दादरच्या कबूतरखान्यावर अखेर महानगरपालिकेने कारवाई करत तो पूर्णपणे बंदिस्त केला आहे। न्यायालयाच्या आदेशानंतरही कबुतरांना दाणे टाकण्याचे प्रकार सुरू असल्याने महानगरपालिकेने पोलीस बंदोबस्तात जाळी आणि ताडपत्री लावून परिसर सील केलाय। कबूतर प्रेमी आणि जैन समाजाने याला विरोध केला, मात्र महानगरपालिकेने ठाम भूमिका घेत कारवाई केली। परिसरात तणाव निर्माण झाला होता, परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे परिस्थिती नियंत्रणात आली। तर यापुढे दाणे टाकणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी चारही बाजूंनी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मृणाली भागवत यांनी। दादरच्या कबूतरखान्यावर अखेर महानगरपालिकेने जे आहे कारवाई करत संपूर्ण जो परिसर आहे तो बंदिस्त केला आहे। न्यायालयाच्या आदेशानंतरही जे कबुतरांना दाणे टाकण्याचा जो प्रकार होता तो सुरू असल्या कारणामुळे महानगरपालिकेने शुक्रवारी व शनिवारी पोलीस बंदोबस्त ठेवून जाळी व ताडपत्री लावून तो संपूर्ण परिसर आहे तो सील केलेला आहे। कबूतर प्रेमी व जे जैन समाज आहे त्यांनी याला विरोध केला, मात्र महानगरपालिकेने ठोस भूमिका घेत जे आहे कारवाई पूर्ण केली। तसेच जे कबूतर प्रेमी आहेत ते कबुतरांना दाणे टाकतात त्यांच्यावरती कडक नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा जे आहेत ते संपूर्ण परिसरामध्ये जे आहे लावण्यात आले। तसेच महानगरपालिका पुढे जाऊन कोणते ठोस पावलं उचलते हे देखील जे आहे पाहण्यासारखं राहील। कॅमेरा पर्सन सह मी मृणाली भागवत, न्यूज मराठी 24/7 मुंबई। चारकोप विधानसभेतील इराणीवाडी येथील चाळीतील रहिवाशांना महानगरपालिकेच्या आर दक्षिण विभागाने 7 दिवसात घरे खाली करण्याची नोटीस पाठवली आहे। ऐन पावसाळ्यात पालिकेने बैठ्या चाळीतील घरांना धोकादायक असल्याची C1ची नोटीस पाठवल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून पालिकेच्या आर दक्षिण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चारकोप विधानसभा अध्यक्ष दिनेश साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो चाळकरी आणि मनसे कार्यकर्ते सहभागी झाल्याचे यावेळी पाहायला मिळाले। तर ज्या पालिका अधिकाऱ्याने ही नोटीस काढली त्या अधिकाऱ्याचा आंदोलकांकडून निषेध करण्यात आलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मृणाली भागवत यांनी। सदैव कुणावरती अन्याय होत असेल तर त्या ठिकाणी आमचा राजसाहेबांचाच आदेश आहे, जिथे अन्याय दिसेल तिथे तुमची लाच बसली पाहिजे। माझ्याकडे काही दिवसापूर्वी इथेच मी महानगरपालिकेच्या पाठी एक इराणवाडी 3 नंबर या ठिकाणी हेमू कालानी रोड नंबर 3 या ठिकाणी भावसार भवन करून एक आहे, त्या ठिकाणी G+3 अशी एक बिल्डिंग आहे, त्यात 42 लोक आहेत आणि त्याच्यात 30 फूट सोडून 3 चाळी आहेत, त्यात 38 लोक आहेत। या ठिकाणी सरसकट चाळी सकट जे की चाळ ही 12 फुटाची चाळ आहे, कौलारू चाळ आहे, असे असतानाही महानगरपालिकेने त्यांना C1ची नोटीस दिलेली। C1ची नोटीस पण दिली नाहीये तर ती चिटकवली, ती पण चिटकवली अशा प्रकारे की पहिली 30 दिवसाची नोटीस होती, त्याच्यानंतर लगेच 5 मिनिटात ती लगेच काढली आणि 7 दिवसाची नोटीस लावली। मुंबईतील वरळी डोम SVP स्टेडियम येथे हीरक महोत्सवी राज्य चित्रपट सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये संगीत क्षेत्रातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025 या पुरस्काराने गझल नवाज भीमराव पांचाळे यांना सन्मानित करण्यात येणार आहे। तसेच 2024चा चित्रपती व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार प्रसिद्ध दिग्दर्शक अभिनेते महेश मांजरेकर यांना, तर चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना देऊन सन्मानित करण्यात येणार आहे। याचबरोबर 2024चा राज कपूर जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना आणि राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री काजोल यांना दिला जाणार आहे। या प्रतिष्ठित पुरस्कारांबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज महावारस हा पुरस्कार 2025 या पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून सांस्कृतिक वारसा आणि इतिहास जपणाऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव या पुरस्काराने करण्यात येणार आहे। याशिवाय 60 आणि 61वे महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारही यावेळी प्रदान केले जाणार आहेत। तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते या पुरस्कार सोहळ्याचे वितरण होणार असून यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किशोर गायकवाड यांनी।
नाटक लोकांना प्रेक्षकांना घेण्यासाठी काय आवड असेल आणि ते कधी लोकांना बघायला मिळेल? नाटक बघायला या हे म्हणण्यासाठी मला खरं तर काहीही कारण लागणार नाही कारण कलाकार म्हणून मी काय आम्ही सगळेच खूप आतुरतेने वाट बघतोय तुमची. त्यामुळे नाटक नक्की बघायला या. नाटक बघण्यासाठी तुम्हाला यावं लागेल प्रभादेवीला, आपल्या मुंबईतल्या प्रभादेवीला, आपल्या रवींद्र नाट्य मंदिरमध्ये. आणि पुण्यातले सगळे शोज हाऊसफुल झालेत बरं का. मुंबईतला पहिला शोसुद्धा हाऊसफुल झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांनो तुम्ही नक्की यायला पाहिजेत आणि आपल्या रवींद्रला हा शो हाऊसफुल केला पाहिजे. त्यामुळे 15 ऑगस्ट 2025 रात्री 8:30 वाजता रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी नक्की. आम्ही सगळे वाट बघतो.